हे आपल्या इथे एवढं अवघड होऊन बसलेलं आहे की साहित्य हा पोट भरल्यानंतर येणारा भाग आहे की म्हणजे तुमच्या ताटात भाकरी असेल, भाजी असेल आणि मग त्या भाजीला चव नसेल तर तुम्ही लोणचं घेता. ज्यांच्या घरात भाजीचेच वांदे आहेत त्यांना लोणचं आणि बाकीच्या फॅसिलिटी परवडणाऱ्या नाहीत. तर मग आमच्या लोकांचं साहित्य म्हणजे पुस्तकाची अर्पण पत्रिका मी अशी लिहिली की मी एकटी लिहिणारी नाहीये. एक शाळेत धडा होता आम्हाला, शांतीदूताचा स्तंभ काहीतरी वगैरे एक धडा होता. एक राजा मोठा शांतीदूताचा संकल्प करतो शहराच्या टेकडीवर आणि तिथे मोठं उत्खनन होतं त्या स्तंभासाठी आणि उत्खनन करत असताना तिथं काहीतरी तुकडे सापडतात. मग काही इतिहासकार ते तुकडे जोडायला सुरुवात करतात आणि नवीन कारागीर तो स्तंभ बनवायला सुरुवात करतात. ज्या दिवशी स्तंभ बनून पूर्ण होतो त्यावेळेस इतिहासकार म्हणतात इकडचा पण स्तंभ पूर्ण झालाय तुकड्यात सापडलेला आणि दोन्ही स्तंभावर सारखा मेसेज लिहिलेला असतो. म्हणजे तो त्या राजाला घमंड असतो की मी पहिल्यांदा काहीतरी सांगतोय जगाला, शांतीचा संदेश वगैरे. तर ते तसं काही नाही, त्याच्या आधी कोणीतरी सांगितलेलं असतं. मी काही पहिली कवयित्री किंवा कम्युनिटीत लिहिणारी कवयित्री वगैरे असं काही नाही. बऱ्याच जणींच्या कवितांच्या वह्या त्यांच्या अश्रुत भिजल्या असतील, धुतल्या गेल्या असतील, त्या कोणी छापल्या नसतील, त्यांना फेसबुक माहीत नसेल किंवा त्यांनी फक्त गुणगुणल्या असतील जात्यावरच्या ओव्यांसारख्या, निंदताना खुरपताना गायलेल्या गाण्यांसारख्या आणि त्या विरून गेल्या असतील. त्या सगळ्यांना मी माझ्या कविता अर्पण करते. मी काहीही नवीन लिहिलेलं नाही किंवा काही त्याच्यामध्ये केलं. माझी कविता आणि माझी भूमिका विषय मी विचार करत होते तेव्हा मी लिहित होते तेव्हा मी भूमिका घेऊन लिहित होते की मला भूमिका घ्यायला जागा नव्हती म्हणून मी लिहित होते. हा एक मोठा प्रश्न आहे. तर जर मला भूमिका घ्यायला जागा असती सोसायटीमध्ये मला वाटतं की मग मला कविता करायची गरजच नसती पडली, खूप सोपं गेलं असतं माझ्यासाठी. तर मी लिहित नव्हते कविता कधीच आणि मला त्यांच्या चौकटीतली कवी सुद्धा व्हायचं नव्हतं. मी फक्त रक्तानं अश्रूनं ओली झालेली माझीच लक्तर सुकलीत गेले शब्दांच्या दोरीवर, कारण आयुष्यभर तीच लक्तर वापरायची होती मला. श्वास कोंडलेपणाची भावना जेव्हा शब्दात येते तेव्हा तिला कविता म्हणावं लागतं. यापेक्षा वाईट काही असू शकतं का? मला आता जुन्या वेदनांची सवय झालीये. याचा अर्थ मी सुखी आहे असं होत नाही. मी आजही लिंगभेदाच्या गर्दीत अस्तित्व शोधते आहे. मी आजही बलात्काराच्या शैलीवर झोपते आहे. मी आजही अन्नाची भीक मागते आहे आणि लोकशाहीच्या ह्या महासत्तेत अस्पृश्य म्हणून जगत असूनही समतेची वाट पाहते आहे. माझ्या शांततेची तळमळ तुम्हा सुशिक्षितांना कधीच कळणार नाही. माझ्या व्यक्ततेला जर तुम्ही कविता म्हणत असाल तर यापेक्षा सुंदर सुरी नाही माझा खून करण्यासाठी, यापेक्षा सुंदर सुरी नाही माझा खून करण्यासाठी. आपल्या इथल्या लिंगभेदाच्या, जाती व्यवस्थेच्या एकंदर सगळ्या आवर्णनांनी माझं लहानपण, माझं जगणं, माझं जिथे जिथे मी माझं म्हणते तिथे तिथे माझा पूर्ण समुदाय आला. कारण की थोडाफार फरक आहे, सगळ्यांनी तेच भोगलेले. मला माझं दुःख माझ्या पुरतं मर्यादित करायचं नव्हतं म्हणूनच मी लिहायला लागले आणि ते सगळ्यांचं करण्याचा प्रयत्न केला. सगळ्यांचंच आहे. त्या वेदना ज्या लिंगाधारित आहेत, ज्या माझ्या आईच्या वाट्याला आल्या, ज्या माझ्या बहिणीच्या वाट्याला आल्या, की भटक्याची पोरगी आहे म्हणून तिनं महिनाभर डोक्याला तेल लावायचं नाही, कारण की तेल लावली चाकून चुकून वेणी घातली तर दिसायला ती छान दिसेल आणि गावातला कोणीतरी माजलेला व्यक्ती तिला उचलून नेईल
या भीतीने आई जेव्हा पोरीला म्हणते की नीट राहायचं नाही, ती दहशत किती भयंकर असेल, ती कुठल्या साहित्यात आणि कुठल्या रूपकांमध्ये मांडायची ती आम्ही पाहिलेली आहे. हिरड्यांचं आयुष्य काय सेम तेच आहे. आम्हाला बलात्कारांची इतकी सवय झाली आहे की आता बलात्कार होणं एक प्रिव्हिलेज वाटतं. मी सुंदर दिसते म्हणून माझ्यावर बलात्कार होता. या सगळ्यामध्ये काय भूमिका मांडायची हा एक मोठा प्रश्न आहे. कुठून सुरुवात करायची ते मी तुमच्या बोलण्यातले जे मुद्दे त्याचे क्लिअर करून मग आपण पुढे जाऊन थांबून गप्पा मारा. की तृतीयपंथी म्हणतात लोक, मराठी भाषेचे अभ्यासक येतील सगळे म्हणून मी हा मुद्दा पहिल्यांदा घेतो की तृतीयपंथी मी तर मग प्रथमपंथी कोण आहे आणि द्वितीयपंथी कोण आहे? बरं, याची क्रमवारी तपासण्याचे निकष काय? कारण की ज्यांनी 9 महिने 9 दिवस घेतले ते प्रथम, ज्यांनी 11 महिने घेतले ते द्वितीय, आणि ज्यांनी 22 महिन्यांनी जन्म घेतला ते तृतीय, असं काही आहे का? आम्ही सगळे सोबतच आलो. 9 महिने 9 दिवस घेतले. त्याच फोडणीचा ठसका लागत होता आमच्या आईला गर्भारपणात. फक्त त्या ठसक्याला बाहेर पळून जायची सोय होती का नव्हती तो भाग त्या आईच्या जात वर्ग वर्ण व्यवस्थेवरनं ठरली. तुम्ही तृतीयपंथी नाही, मी प्रथमपंथी पण नाही. मला तुमच्यावर पण वर्चस्व गाजवायची इच्छा अजिबात नाही. आपण इक्वल आहोत असा एक शब्द मराठी भाषेने तयार करावा ही एक अपेक्षा आहे. माणूस ही जी आयडेंटिटी आहे त्याच्यामध्ये आपण कुठे बसतो ते बघता येईल. मग माणसाला आपण डिवाइड करतो, पुरुष आहे तो पूर्ण माणूस आहे, मग नंतर जी बाई माणूस आहे. आता तृतीयपंथीला तुम्ही तृतीयपंथी म्हणून त्यांना चांगला शब्द देतो, या आविर्भावात राहतात बरेच लोक नाही का, ही जडा म्हणण्यापेक्षा आम्ही तृतीयपंथी म्हणलेलं बरं. तर कम्युनिटी सध्या पारलिंगी हा शब्द वापरतीये ट्रान्सजेंडर्स साठी. आता तो किती सॅटिस्फाईड आहे त्याच्यावर चर्चा होणं गरजेचं आहे. त्याच्यावर अजून काही नवीन निघते का ते बघणं गरजेचं आहे. जगभरामध्ये भाषा जिथे डिजेंडराइट करण्याचा प्रयत्न चालू आहे तिथे आपण मराठीत असा प्रयत्न करणार आहोत का, हा एक मोठा प्रश्न. ठराविक याच्यावर पीएचडी करण्यापेक्षा भाषेला डिजेंडराइट करण्यासाठी कुठल्या कुठल्या शब्दांवर काम करावं लागेल हा एक मोठा हे उभा राहू शकतो त्याचा. तर भाषा डिजेंडराइट करणं ही माझ्या लिखाणाची एक भूमिका आहे जी मला कळायला लागल्यानंतर मी ठरवली की लिखाणात्मक भूमिका मांडायची असते. तरीही माझ्या लिखाणात डिजेंडराइट भाषा आहे असं माझं म्हणणं नाही, कारण की माझ्या नेणिवा स्वच्छ व्हायला किमान अजून काही शतकं जातील. माझ्या येणाऱ्या पिढ्यातले काही लोक बहुतेक डिजेंडराइट लिहितील, पण तो एक प्रयत्न त्या लिखाणात मी करण्याचा प्रयत्न केला. फार घुसमट होती आयुष्यात. लिखाणाचं एक अंग होतं, पण ते शाळेतलं आमच्या परभणीच्या एका देशमुख सरांनी आम्हाला शिकवलं होतं. कविता हे ते त्याच्यामध्ये क ला क, मला म, चला च, चला च असं लावून कविता करायच्या असतात. ते एक ढाचा होता माझ्याकडे. आणि मग शाळेत बऱ्याच मुलांच्या चिठ्ठ्या लिहून दिल्या होत्या मुलींना नाही का, की तिचं ऑब्झर्वेशन करायचं आणि मग त्याच्या डोक्यातनं ती कविता लिहून त्याला द्यायची. आपलं हॅरेसमेंट वाचायचं ना. मग ते बायला वळग्या गोड मामू धक्का छक्का दिवस पेटी हे सगळे म्हणायचे नाही, कारण की तेरा राज मेरे पास है, मेरा राज तेरे पास है. अशी लिखाणाला सुरुवात झाली होती. त्याला काही भूमिका नव्हती, त्याच्यात बचाव होता. आणि नंतरच्या काळामध्ये मग सेल्फ आयडेंटिटीचं हे चालू झालं की कुठे शोधायचं स्वतःला. कारण की जिथे मुलं एखादा सिनेमा चालू असताना हिरो सोबत सर्वाइव्ह करतात, त्याच्यासोबत जातात, तिथं मी हिरोईन सोबत जात होते. फिजिकली मेंटली त्या थॉट मध्ये होते मी.
आणि मग काहीतरी चुकलंय, काहीतरी बिनसलंय, या मानसिक कुचंबनेवर लिहिल्या गेलेलं साहित्य पण आपल्या इथं बघायला भेटत नाही. ती जी घुसमट आहे वयात येत असताना एखाद्या ट्रान्सजेंडरची जी घुसमट आहे, भावनिक, शारीरिक, तिची जी गरज आहे, त्या गरजेवर म्हणजे आजही आपण बोलताना तो तृतीयपंथी व्यक्ती म्हणतो. एक तर तृतीयपंथी म्हणणार, त्याच्यावरनं त्याला तो म्हणणार. तिचे काही राईट्स आहेत की नाही, तिला काय ऐकायला आवडतं. ट्रान्स मेल असेल तर त्याला तो म्हणणं ठीक आहे, वुमन टू मेल टू फिमेल टू मेल ट्रान्सजेंडर असेल तर त्याला तुम्ही तो म्हणत असाल तर बहुतेक त्याला आवडेल. पेपराला बातमी येते, आता आमच्या मैत्रिणीची पण काल बातमी झाली, श्रीरामपुरातील तृतीयपंथीचा संगमनेरात मृत्यू चा. एकतर भाषा सगळ्यांसाठी सारखी, किंवा मग ज्याला जी पाहिजे ती, ह्या भूमिकेतनं मला असं वाटतं की लिखाणाची फार गरज आहे. आणि ती गरज पूर्ण होताना दिसत नव्हती. आयुष्यात वयात जे जे टप्पे घडतात तसे घडले. पहिल्यांदा प्रेमात पडले, कम्युनिटीत आल्यानंतर 5-6 वर्ष संसारात राहिले, तोपर्यंत काही घेणं नव्हतं. त्याच्या आधी चळवळीशी थोडासा संबंध होता. सत्यशोधक विद्यार्थी संघटनेसोबत काम केलेलं होतं. कॉम्रेड रणजित परदेशी, शरद पाटील त्यांना ऐकलेलं होतं. जाणीवा, नेणीवा, आहे रे, नाही रे, असलं सगळे भाषण ऐकत मागं खराटे मारलेले होते. काहीही पल्ले पडत नव्हतं, पण ते ऐकलेलं होतं. अण्णाभाऊ साठे वाचलेले होते. पण त्याच्यातही लिंग जाणीवाशी रिलेटेड, लिंगभावाशी रिलेटेड काहीही सापडत नाही, किंवा माझ्या घुसमटीच्या संदर्भाने काही लिहिलेलं दिसत. मग तरी म्हणलं जाऊ दे, ही आपली काही लढाई नाही, मरू दे तिकडं. आपण काय करू, बाई होऊया, एक चेला गुरु होऊ, कुठे चेला होऊया, एखाद वर्ष भीक मागू, जरा पैसे जमा करू, 500 रुपये रोजाने एवढे जमा होतील, वर्षभरात एवढे जमा होतील, मग तेवढे झाले की आपण एक चांगला धंदा टाकू आणि मागायचं सोडून देऊ, आणि मग काहीतरी संसार करू, कुणीतरी चांगला जोडीदार भेटेल, एखादं मूल दत्तक घेऊ. असा टिपिकल सिनेमॅटिक मूवी डोक्यात होता. बाईची तीच कल्पना होती डोक्यामध्ये. भांगात कुंकू, नवऱ्याचा मान म्हणजेच प्रेम. हा, म्हणजे तो मारत नाही, तो हक्क दाखवत नाही, याचा अर्थ त्याचं माझ्यावर प्रेम नाही, असलंच काहीतरी होतं डोक्यामध्ये. तर ते सगळं झालं लाईफमध्ये. आणि जेव्हा आम्ही वेगळं व्हायचं ठरलं, आमचं वेगळं झालो, 6 महिने डिप्रेशन मध्ये गेले. मधलं खूप सारं स्किप करते, कारण मला त्याच्याकडे नाही, तुम्हाला मी साहित्याकडे कसे आले आणि मग काल यायला लागले तिकडे नाही तुम्हाला. तर ब्रेकअप झालं, 6 महिने डिप्रेशन मध्ये गेले. तर गंभ हे शायऱ्या असतात लोकांच्या, नाही का, स्टेटसला लावतात लोक. माझ्यासाठी स्टेटस आणि शायऱ्याच नाहीत तुमच्याकडं. कसं सांगणार ना मी माझं दुःख, कसं सांगणार, कशासाठी? तुमचं जातीवरनं लग्न तुटलंय, तुमचं धर्माच्या आणि वर्णाच्या वर्गाच्या लढाईत लग्न तुटलंय. माझं तर माझं बाई असूनच नाकारल्या गेले तिथे. आणि मग बऱ्याच वेळा माझ्या जोडीदारासोबत बोलताना, हे करताना मी विचार करायचे कधीतरी की ठीक आहे, एक प्रियकर आपल्या प्रेयसीला म्हणतो की तू माझ्यासाठी आभाळातला चंद्र आहे, आणि चांद में भी दाग है, मेरा चांद तो बेदाग है, वगैरे वगैरे. मग माझ्या प्रियकराला, म्हणजे आता मला थोडीशी येत नाही, पण पूर्वी इथे थोडेसे 2-4 के येते याचे दाढीचे, आताही जरा लव येतात. ते फिजिकल आहेत, बायोलॉजिकल ही गोष्ट आहे. तर तो माझ्या जेव्हा जवळ येत असेल तेव्हा, तर तो जर कवी असता तर त्यांनी त्या केसांचं वर्णन त्याच्या कवितेत कसं केलं असतं, त्या हातातनं होणाऱ्या त्या स्पर्शाचं वर्णन त्यानं कसं केलं असतं. तर याची काही रूपरेषा आपल्या मराठी साहित्यात आपल्याला बघायला भेटत नाही. ट्रान्सजेंडर्सचा विरह, ट्रान्सजेंडर्सचा संसार, ट्रान्सजेंडर्सच्या भावना. बऱ्याच लोकांना हे प्रेम करतात हेच माहिती,
मी मध्यंतरी थोडंसं बुद्धिस्ट फिलॉसॉफीनी फार अट्रॅक्ट झालं होतं आणि मला असं महिन्याभरासाठी का महिन्याची वर घ्यायचे. तर बऱ्याच भंतेजींशी बोलले. ते म्हणले की तुम्हाला चिवर घेता येत नाही. म्हणलं का? तर बरेच जणांकडे पटकन उत्तर नव्हतं. मग काही जणांनी संशोधन करून वाचन करून मला एक उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं की ब्रह्मचार्यासाठी, ब्रह्मचार्यातलं एक अंग आहे चिवर घेतलं तर ते ब्रह्मचार्यासाठी तुमचं परफेक्ट असणं गरजेचं. म्हणजे एखादी गोष्ट तुमच्याकडे आहे आणि मग तुम्ही तिच्यावर नियंत्रण मिळवता म्हणजे ब्रह्मचार्य. आणि तुमच्याकडे ते नाही, म्हणजे तुम्हाला कोण म्हणलं नाही म्हणून ती संवेदना माझ्याकडे नाही हे तुम्हाला कोणी सांगितलंय? ती भावना माझ्याकडे नाहीये हे तुम्ही कसं काय ठरवलं ना? माझ्याकडे आहे, मी त्याच्यावर कंट्रोल करणार, तेच आहे ना ब्रह्मचार्य. तर तिकडे जमलं नाही. म्हणजे त्या याच्यात सुद्धा बरंच अज्ञान आहे. सगळ्या धर्मांमध्ये ट्रान्सजेंडर्सच्या हक्क आणि अधिकारांचा संदर्भात स्पष्टता नाही. कुठल्या त्याच्यात आहे दैवीकरण, खूप मोठ्या प्रमाणात दैवीकरण. आशीर्वाद घ्या, गावाबाहेर राहा. तुमच्या या पुराणात हे आहे, त्या पुराणात ते आहे. म्हणजे महाभारतामध्ये जे आमच्या लोकांचा उल्लेख हे लोक आम्हाला भीक मागायला गेल्यावर कौतुकानं सांगतात. पण तो उल्लेख कसा आहे, कसा आहे, कोणी केलाय, तो कशा पद्धतीने केलाय, महाभारताचा लेखक कोण आहे? थोडस त्यातलं दैवीकरणाचा मी आदर करते, हल्ली विरोध करता येत नाही. हा, मी तुमच्या त्या दैवीकरणाचा आदर करते. पण जर मी एवढी दैवी आहे, म्हणजे महाभारतामध्ये शिखंडी माझी रिप्रेझेंटर आहे असं सांगतात लोक मला, बरं का. ती राजा होती आणि ती युद्धात उभी होती, याचा अर्थ ती शस्त्रकलेमध्ये पारंगत होती. मग तिनं भीष्म पितामहाला स्वतः का मारलं नाही, हा मला पडलेला प्रश्न. ती समोर उभा राहून अर्जुनाने तिच्या खांद्याचा वापर करून मग समोर बाण सोडले आणि हिरो कोण ठरलं? अर्जुनच. मी कोण आहे? खांदा देणारी फक्त. माझा वापरच केलाय ना त्याच्यामध्ये. तर त्या साहित्याला प्रश्न विचारणारे हिजडे जन्माला येण्यासाठी बाबासाहेबांना संविधान लिहावं लागलं. बाबासाहेबांनी संविधान लिहिलं नसतं, हिजड्यांच्या हातात पेन आली नसती. तर ह्या सगळ्या प्रोसेसचा मी भाग राहिले. माझ्या ब्रेकअप नंतर मी जेव्हा का झालं याचा विचार करीत होते, तर त्याच्यावर प्रेम होतं माझं, म्हणून त्याचा विरोध नव्हता करायचा मला. काय काय कारणांनी त्याला करायला भाग पाडलं त्याची जेव्हा मी समीक्षा करत होते तेव्हा लक्षात आले की माझं बाई सारखं असणं पण बाई नसणं हे प्रमुख कारण आहे. समाजामध्ये सून म्हणून जी कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्ट मध्ये रिप्रोडक्शनशी असलेलं पितृसत्तेची जी साखळी आहे ही साखळी मोठी भयंकर आहे. आणि मी त्या साखळीला पुढे नेणारी बाई नाहीये, म्हणून मी या व्यवस्थेत बसत नाही. म्हणजे आम्ही जेव्हा रिलेशन मध्ये आलो तेव्हा आमच्या सासूबाईंना त्यांनी सांगितलं की मी प्रेमात आहे, पोरगी घेसड्याची आहे. आमच्या सासूबाई म्हणल्या बाहेर जातीची पोरगी मराठीच्या घरात बिलकुल चालणार आणायची नाही, तिकडं तोड काढतात. 2-4 वर्ष चाललं, बरं ठीक आहे बाबा तू असंही ऐक ना, घेऊन ये घरी तिला. मग आता सांगावं लागलं की ती पोरगीच नाहीये. एक तर लोअर कास्ट त्याच्यातही जेंडर मॅच नाही. आणि मग भांडण फुटलं. त्याच्यानंतरचा जो स्फोट होता तो मी माझ्या कवितेत लिहायला सुरुवात. लक्षात आले की माझी एकच स्टोरी नाहीये. माझ्या शेजारची माझी बहीण आहे, रात्री उशात तोंड लपून रडतीये, तिची पण एक स्टोरी आहे, ती पण लिहिली. मी कविता लिहिते हे मला तेव्हा माहित नव्हतं. मला सुदाम राठोड सरांनी सांगितलं मी कविता लिहिते. अशा मी 25-30 स्टोऱ्या लिहिल्या वेगळ्या वेगळ्या आमच्या आजूबाजूला घडणाऱ्या. कुणाचा रेल्वेत रेप झालाय, कुणाचा तरी
पार्टनरचं लग्न आहे आणि त्याच्याच हळदीत म्हणजे स्वतःच्या जोडीदाराच्या हळदीत नाचायला जावं लागणं आणि त्याच्या बायकोला आशीर्वाद देऊन यावं लागणं, हे किती भयंकर असेल. किंवा एखाद्या आंधळ्या पोरीला, जिला डोळ्याने बरोबर दिसत नाही, तिला जेव्हा गाडीमध्ये पोलीसवाला सोडत नाही रेल्वेमध्ये, तिला तिथेच रेपला फेस करावं लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टी मी काही करू शकत नव्हते. मला पोलिसांचा प्रचंड फोबिया आहे आज बी. मी म्हणाले मी पॉलिटिकल पर्सन बी आहे, मी आता माझ्याकडे पॉवर आहे, प्रत्येक तालुक्यामध्ये कोणतरी माणसं आहे, तुमच्यासारखे मित्र आहेत, सोशल वर्कर्स ओळखीचे आहेत, पण तरीही मला पोलीस स्टेशनला जायचं म्हणले की हातापायाला गोळे येतात. कारण की पोलिसांकडनं एवढं हॅरेसमेंट फेस केलंय त्याची, म्हणजे मी तिकीट काढून रेल्वेचा प्रवास करायला घाबरते. रिझर्वेशन जरी असलं तरी टीसी आल्यानंतर पटकन त्याला विचारायला आधी सांगितले 239 माझा सीट नंबर आहे का, तर तिकीट फाडून परत तिकीट दाखव म्हणणारे हॅरेसमेंट बघितले आणि रात्रभर सुजवलेल्या पोरी तिकीट फाडून टाकलं, फेकलं खाली प्लॅटफॉर्मच्या मध्ये आणि म्हणजे दाखव तिकीट. दाखवलं तसं कोणी दाखवलं, कोण प्रूफ दाखव, आणि मग रात्रभर पोलीस स्टेशनला नेऊन मारलं. आणि याच्यावर माझ्याकडे करण्यासारखं काही नव्हतं. मी फेसबुकला ते लिहित होतो. मी ते सांगत गेले लोकांना की आमच्यासोबत हे होत आहे, आम्ही हे भोगतोय, आम्ही तुमच्यासारखंच जगतोय, आम्हाला चिमटा काढल्यानंतर आमच्या डोळ्यात पाणी येतं, आम्ही त्या सहवेदनेने संवेदनेने अपेक्षेने प्रेम करतो, आम्हाला जोडीदाराकडूनही तेच अपेक्षित असतं जे तुम्हाला. जो कमरेखाली गेलेला मेंदू आहे ना इथल्या स्त्री पुरुषांचा, तो मनाच्या जाग्यावर आणण्याचं काम माझ्या लेखणीतून व्हावं हा माझा नेहमी हेतू राहिलेला. दिशा पिंकी शेखचं प्रेम म्हणजे लोकांना डायरेक्ट बेड आणि दिशा पिंकी शेख आणि तिचा पार्टनर हे चित्र उभं राहतं, असं नाहीये. दरवाजात उभ्या राहून वाट बघणारी दिशा पिंकी शेख लोकांना दिसावी म्हणून मी कविता लिहायला लागली. रिकाम्या झोळीला झोका देणारी दिशा पिंकी शेख लोकांना दिसावी म्हणून मी कविता लिहायला लागली. ते जे होतं, म्हणजे मला पहिल्यांदा सुद्धा राठोड सरांनी मराठी वाङ्मय मंडळाच्या उद्घाटनाला बोलवलं, 25-30 कविता फेसबुकला लिहिल्या होत्या. त्या कविता मी अजूनही त्याला कविता म्हणायला मला असं वाटतं की कवितेच्याच कन्सेप्ट मध्ये का बसावं माझ्या ह्या वेदनांनी, त्याला काही वेगळी भाषा काय असू नये, व्यक्तता म्हणत होती मी त्याला काही दिवस, पण मग ते परत ऍडव्हर्टायझी करण्यामध्ये माझे एक आयुष्य संपलं असतं. परत त्याला अजून काहीतरी नवीन देता येईल का नाव, कारण की त्याला तुमचं छंद यमक रूपक असलं काही नाही. माझ्या याच्यातल्या किती कालमात्राची चुका सरांनी रिपेअर केल्या, माझ्या कवितेला कितीतरी मामा आहेत. मी जर कवितेची आई असेल तर माझ्या कवितेला कितीतरी मामा आहेत, ज्यांनी आकार उकार सगळे बदलले, त्याच्यावर संस्कार करतात ना, मारून झोडून त्याला लाईनीत आणून बसवितात. तसं हे करत असताना मला अजून पुढे नेलं काही माझ्या जवळच्या मित्रांनी, जे बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी होते. कसं आहे ना, एक आंबेडकरी चळवळ म्हणजे पॉलिटिकल स्टेटमेंट आहे, पण ही फार वास्तव खरं आहे की चटके खाणारा माणूस जेव्हा शोधायला निघतो स्वतःला, तेव्हा सगळ्यात पहिले त्याला बसून तांब्याभर पाणी देणार घर जे भेटतं ना, ते आंबेडकरवाद्याचं घर भेटतं. म्हणजे मी नेहमी सांगते, एक सर्कल आहे, गावाच्या मध्यभागी ब्राह्मण, त्याच्या संरक्षणाच्या आजूबाजूला क्षत्रिय, त्याच्या आजूबाजूला वैश्य, त्यांना सगळ्या सेवा पुरवणारे शूद्र, शूद्रांच्या वस्तीच्या बाहेर भटके, आणि भटक्यांच्या वस्तीच्या बाहेर कोणी आहे तर ते आहेत हिजडे. आणि मग हिजडे जेव्हा भाकरीच्या शोधात गावात निघतात तेव्हा सगळ्यात पहिले त्यांना लागतात भटके.
मग लागतात त्यांना शूद्र, आणि मग त्यांच्या पुढे त्यांची रोजीरोटी देणारे जे लोक आहेत त्यांच्याकडे भीक मिळते तेच. पण येताना शेअर करायला पार्टनर कोण आहे? परत दलित, आणि नंतर भटके. तू काय मागितलं, मी काय मागितलं, मला नाही भेटलं, तू दे मला, तू घे मला. तुम्हाला हिजड्यांची घर कुठे बी गेला, तुम्हाला हिजड्यांची घर कधी प्रस्थापित वस्त्यांमध्ये बघायला मिळणार नाही. हे सगळे हे दलित वस्त्यांमध्ये, मुस्लिम वस्त्यांमध्ये, भटक्यांच्या वस्त्यांमध्ये ही घरं तुम्हाला बघायला मिळतात. कारण की भाजी भाकरीचा व्यवहार त्यांचा जो आहे तिथे चालतो. हे लिहिण्याचं काम मी करत असताना मला लक्षात आले की मी संख्येने अल्पसंख्याक आहे, लैंगिक अल्पसंख्याक आहे, मला कुठल्या जाती धर्माचा आसरा नाही म्हणून मी तिकडून बी अल्पसंख्याक आहे. मी पितृसत्तेच्या व्याख्येतली बाई नाही म्हणून तिकडून पण मला कोणाची अस्मिताच नाही ना. मी औरंगाबाद मध्ये एखाद्या हिजड्याचा रेप झाला आणि कॅन्डल मार्च निघाला, असा एक तरी प्रसंग तुमच्या हयातीत आठवतो का तुम्हाला? हिजड्यासाठी कॅन्डल मार्च निघाला बा. दामिनी किंवा योद्धा बिद्धा काहीतरी नाव दिलं त्या हिजड्याला, असं तिची आयडेंटिटी लपवून का? तर ती कुठल्या पुरुषाची अस्मिताच नाही ना. कुठल्या पुरुषाच्या प्रतिष्ठेसोबत, जातीसोबत, धर्मासोबत, प्रांतासोबत, वर्णासोबत, वर्गासोबत हिजड्याची हेच नाही, गाठच नाही. म्हणलं मग आपल्यासाठी भांडायचं असेल तर आपल्यासारख्या लोकांची मैत्री केली पाहिजे. म्हणून मग बाबासाहेबांच्या वाटेवर जात असताना बाबासाहेबांना घेऊन जाणारी जी लोक होती त्यांच्याशी मैत्री केली. म्हणजे आधी यांना समजून सांगू शकतो, कारण की यांना माहिती अस्पृश्यता काय, यांनी भोगले, यांना भूक म्हणजे काय माहिती, यांनी भोगले, यांना अपमान म्हणजे काय माहिती, कारण की यांनी ते भोगले. यांना मी सांगितलं तर ते लवकर कळेल, आणि मग त्या माध्यमातून मी त्या समूहाला माझी ओळख पटवून द्यायला सुरुवात केली. मला सगळ्यात पहिले स्टेज उपलब्ध करून दिले आंबेडकरी समुदायातील लोकांनी, चळवळीतल्या लोकांनी. ते समजून घ्यायला सोपं झालं. आणि मग आता माझ्याकडे एक मॉब उभा राहिला, आणि मग आता पुढची एक पायरी मला काढायची मराठी साहित्याकडे. मराठी साहित्यामध्ये म्हणजे मी स्टेटच्या बाबतीमध्ये सुरुवातीला फार कडक होतो, मी इकडं नाही जाणार, मी तिकडं नाही जाणार. मग माझा एक मित्र म्हणला, तू कुठं जातेस याच्यावरनं फरक पडत नाही, तू काय बोलतेस याने फरक पडतो. तू जर मराठी साहित्य संमेलनाच्या स्टेजवर जाऊन त्यांना वाईट वाटू नये म्हणून तुझे शब्द सॉफ्ट करत असशील तर तू तिथं जाऊ नये. पण तू तिथं जाऊन ही तेच बोलणार असशील तर तू तिथं जायला हरकत नाही. आणि मला परत त्यांनी बोलवलं, हा वेगळा परत. मला साहित्य अकादमी वाल्यांनी पण 2 वेळा बोलवलं, 3ऱ्या वेळेस बाकीच्या टीमला बोलवलं, मला बोलवलंच नाही. तर हे वगळल्या झालं, तिकडनं यायला लागलं. पण मग या चळवळीच्या लोकांशी जोडल्या गेल्या, आणि ते पण दुःख मग माझ्या यायला लागलं कवितेमध्ये. कारण की नळाला पाणी नाही आलं तर जे माझ्या शेजारच्यांना फील होते तेच मलाही फील होणार आहे. गॅसचे भाव वाढले तर जो खर्चाचा त्रास तुम्हाला आहे तोच मला पण आहे. दवाखान्यात चांगली सर्व्हिसेस नसतील मिळत तर जे तुमची अडचण आहे तीच माझी अडचण आहे, तुमच्यापेक्षा थोडी जास्त. कारण की दवाखान्यात बायकांना वॉर्ड तरी आहे, पुरुषांना वॉर्ड आहे अलग, लहान मुलांसाठी वेगळा वॉर्ड आहे, आमच्यासाठी वॉर्डच नाहीये. आता काही शहरांमध्ये 1-2. तर या सगळ्या विषयाला धरून मग मी त्याच्यामध्ये लिहायला सुरुवात केली. राजकीय भूमिका लिखाणात असते हे जेव्हा मला रिअलाइज झालं तेव्हा माझं लिखाण मला असं वाटतं की अजून व्यापक स्वरूपामध्ये पुढे यायला लागलं. मोठ्या प्रमाणामध्ये मी माझ्या कम्युनिटीचे इश्यू या देशाचे इश्यू म्हणून पुढं मांडायला सुरुवात केली माझ्या लेखनामध्ये. की या देशाची गरिबी, माझी गरिबी म्हणजे या देशाची गरिबी, या देशातील ट्रान्सजेंडर्सचे हाल म्हणजे या देशाचा बॅकवर्डनेस आहे. हा देश किती नालायक आहे हे इथल्या हिजड्यांच्या परिस्थितीवरनं तुम्हाला ठरवता येईल की इथल्या त्यांच्या पोटाला जन्माला आलेल्या ट्रान्सजेंडर सोबत ते कसे वागतायत. केरळ जो आहे तो अनेक
मुद्द्यांमध्ये देशापेक्षा वेगळा पडतो. तिथे शिक्षणाचं प्रमाण आणि त्यातल्या त्यात कम्युनिस्टांचं तिथलं प्रमाण, त्याच्यामुळे तिथल्या तरुणांना त्यांच्या राज्याविषयी असलेलं स्वप्न यातला फरक, त्याचे नुकसान पण आहे. तिथे राजकीय हिंसा तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये आहे जितकी आपल्याकडे नाही, तो भाग बी वेगळा. पण केरळाने कोच्चीमध्ये 21 लोकांना जागा दिली, पण त्या लोकांना टिफिनला मेस मिळाली नाही, राहायला घर मिळालं नाही आणि बाकीच्या गोष्टी आणि सुविधा, कामावर डिस्क्रिमिनेशन मिळालं. म्हणून त्या 21 पैकी आता 2 का 3 लोक फक्त काम करतात, बाकीच्यांनी नोकऱ्या सोडल्या. त्या अजूनही परत त्याच मार्गाला आहे. आमच्या NGOच्या मार्फत आमच्या काही भगिनी 80-90च्या काळामध्ये आउटरीच वर्कर म्हणून काम करायला लागल्या आणि 2000 मध्ये त्यांच्या संस्थांचे सगळे प्रोजेक्ट वापस जायला सुरुवात झाली. 2011-12 पर्यंत तर सगळे प्रोजेक्ट बंद झाले. जोपर्यंत प्रोजेक्टला फंडिंग होतं तोपर्यंत नॉन कम्युनिटी लोक प्रोजेक्ट मॅनेजर होते. सिसजेंडर, हेटेरोसेक्सुअल, मेल फिमेल लोक तिथं प्रोजेक्ट मॅनेजर होते. आणि 2006-7 पासून 5 पासून पुढं CBO आल्या, कम्युनिटी बेस्ड ऑर्गनायझेशन आल्या. आणि कम्युनिटी बेस्ड ऑर्गनायझेशन मध्ये कम्युनिटीलाच लिडरशिप शिकवण्यात आली. कम्युनिटीला वाटलं आता आपलं भलं होणार. मग कम्युनिटीतले जेव्हा प्रोजेक्ट मॅनेजर व्हायच्या लायकीचे झाले तेव्हा प्रोजेक्टची फंडिंग बंद करण्यात आली. तुम्ही तुमच्याच लोकांसाठी काम करता, तुम्हाला कशाला पैसा पाहिजे. हे कशामुळे झालं तर ते त्यातल्या इकॉनॉमिकल पॉलिटिक्समुळे. आणि ते मी माझ्या लिखाणामध्ये आणायला सुरुवात केली, कारण की त्याच्यामुळं कितीतरी आमच्या मैत्रिणी ज्यांनी अख्खा आयुष्य 2000, 2500, 3000 रुपये महिन्याने आउटरीच वर्कर म्हणून काम केलं, त्यांना म्हातारपणात लिपस्टिक डार्क करून परत धंद्याला उभा राहावं लागलं. ही परिस्थिती आपल्या साहित्यामध्ये वर्णन केली जात नाही. सगळं साहित्य हे पुरुषी मानसिकतेच्या दृष्टिकोनातून लिहिलं गेलेलं आहे, ज्याच्यामध्ये तृतीयपंथी बनवल्या गेलेल्या इथल्या माणसांचं भावविश्व लिहिण्याचं, त्याला नोंदवण्याचं कुणीही कष्ट घेतलेले नाही. आजही कुणी करत नाही. ती चेष्टा म्हणजे तुम्ही आधी म्हणतात की वेगळं डिपार्टमेंट नाही का, वेगळं काहीतरी, ती वेगळी दिशा. मला ना अ बनण्याच्या चक्करमध्ये लोकांनी द बनवली इंग्रजीमध्ये नाही का. मला कॉमन व्हायचं. तुमच्यातली एखादी अशी कुणीतरी तुम्ही बघता असावं, मी समोर बसून ऐकावं, पण तसं नाही झालेलं. ते दिशाचं दुःख, दिशाच्या वेदना. आणि काय आहेत ह्या वेदना तर जे माझं शोषण झाले ना, जे माझं जे म्हणजे मला वाटते ते सांगताना मी रडावं, ते प्रस्थापितांसाठी किंवा इथल्या आता व्यवस्थेत हे होणाऱ्यांसाठी ते साहित्य, म्हणजे इथल्या भटक्यांचं साहित्य जेव्हा मी वाचतो, मी भटक्यांमधून आहे, मला माहिती आहे. आम्ही लोकांच्या लग्नामध्ये जे उरलेलं टाकतात त्याच्यातल्या पुऱ्या वेचून आणायचो, धुवायचो, वाळवायचो, त्या कुटायचो, डबे भरून ठेवायचो, पावसाळ्यात खायला होतात म्हणून. आणि हे प्रसंग जेव्हा आम्ही पुस्तकात लिहिते तेव्हा ते तर ते मला वाटत की साहित्यातली जी मजा तुमची आहे ना, की नको चंद्र तारे फुलांचे पिसार, तर आम्हाला पण वाटतं की तसं काहीतरी आमच्या प्रियकरासाठी लिहावं, आईसाठी लिहावं, बापासाठी लिहावं. मी माझ्या म्हणजे बापाला असा क्रूर समजायचे, भयंकर बाप. मग असा भयंकर बाप लिहायची परमिशन मात्र तुम्ही देत नाहीत ना. श्यामच्या आईने माझं जे नुकसान केलंय ते भरून निघू शकत नाही. मी नेहमी सांगते, प्रकर्षाने सांगते की आमची आई दिवसभर घन मारणारी बाई, संध्याकाळ झाली, चुली पेटवली, पीठ मळलं, पहिले देशीची क्वार्टर फोडणार, पातेल्यात टाकणार, गटागटा पिणार, मग पुढं भाकरी, आणि उठता बसता आई बहिणीवर शिव्या. मग आमची आई चांगली नाही का, लेकरांचं पोट भरण्यासाठी दिवसभर घन मारते. पण आम्ही तिचा द्वेष करायला लागलो का, आम्ही श्यामची आई वाचली ना. आम्ही ऐकलं की फाटलेली लुगडी धुवून कसं व्यवस्थित गरे वाटतीये सगळ्यांना,
किती छान राहते, रांगोळी काढते, सडा काढते. आमच्या आईला गोधडी सकाळी गुंडाळी ती अशी कोपऱ्यात टाकली, तिथं चूल पेटून घन सुरू. तिला स्वच्छ राहण्यासाठीचे जे काही नैतिक अधिकार ते दिलेच नाहीत सोसायटी. हिजड्यांच्या बाबतीतही जे वर्णन आले डोळ्यासमोर, हिजडा म्हणले की सडक पिक्चरची महाराणी उभी राहते, विभास. हे मोठं कपाळावर भलं मोठं कुकू, नाकात एवढं मोठा काहीतरी नथ घेत आणि क्रूर हास्य, पान खाल्लेलं, महिलांचं शोषण करणारी किंवा महिलांना लुटून त्यांची भाड खाणारी, असा हिजडा उभा केला. किंवा सिग्नलवर, टोल नाक्यांवरचा एखादं असं चित्र उभं केलं. पोलीस बघा जरा आमच्या जाऊन किती बारीक तयार होतात, किती सुंदर राहतात, किती त्यांचा आवाज असेल मोठा झाडा पण बोलतात नजाकतीनं. ते बोलणं पण आले त्यांना त्या ठराविक स्त्री असण्याच्या कन्सेप्ट मधनच आले. पण ते तुमच्या साहित्यामध्ये आमचं चांगलं वर्णन कवा येणार? तुमच्या एखाद्या कथानकात हिरोची बहीण आहे कमी? तुमच्या एखाद्या कथानकात हिरोची शेजारी आहे का? तुमच्या एखाद्या कादंबरी नदिष्ट जर सोडलं, म्हणजे माझं वाचन फार कमी आहे, नदिष्ट जर सोडलं तर कुठेच तटस्थ मांडणी नाही बघायला मिळत ट्रान्सजेंडर बद्दल. देवदासींची लग्नपूजेमध्ये तुम्हाला काहीच्या काही वाचायला मिळते. हिरड्यांना वाचून दाखवा ती देवदासीची लग्नपूजा. हिरडे म्हणजे काय फेकले याच्यामध्ये हिरड्यांबद्दल. ते खूप मोठे लेख होत आहेत, मला ते नाही माहित. पण मी जेव्हा झाल्यानंतर मी माझ्या गुरुला विचारलं, असं होतं जोगत्यांमध्ये, असं होतं आराधनमध्ये? ते म्हणले नाही. म्हणजे याच्यात तर लिहिले. आम्हालाच माहिती नाही की आमच्याबद्दल काय लिहिले. एक युनोक नावाचं एक इंग्रजीत पुस्तक आहे. युनक म्हणजे अनप्रोडक्टेबल, नाही युनकचा अर्थ पुनरुत्पादन न करणार. माझी कविता माझं उत्पादन नाही का? तुम्ही मला युनक कसं म्हणता? काय तुमची पुनर्निर्मितीची संकल्पना काय? आमची एक मैत्रिणी आली खुशी, ती खूप छान रांगोळी काढते, मेकअप आर्टिस्ट आहे. ती एखाद्या नवरीला नवरी बनवते, मांडवात नेण्याच्या फोटो कॅमेऱ्याच्या समोर नेण्याजोगती. ते तिचं उत्पादन नाही. कितीतरी पोरी आहेत आता ज्या चांगला स्वयंपाक करतात किंवा काहीतरी त्या इतिहासाला दिलं असेल त्यांनी. आमचे पहिले नाव, आता मी माझं नाव दिशा ठेवलं, पहिले नाव नव्हते बदलत. आईचं नाव आई बापांनी दिलं, तेच नाव पुढे घेऊन जायचं. आमची इतिहासात काही कॉन्ट्रीब्युशन नसेल म्हणजे असं म्हणतात चांदबिबीचे अंगरक्षक आमचे लोक होते. मग तिनं जे युद्ध लढली त्याच्यात आमचा हस्तक्षेप नसेल का काही? किंवा तो मल्लिक कफूर ना, त्या अब्दुल खिलजी सोबत आलेला, अलाउद्दीन खिलजी सोबत आलेला, सोबत त्याचा सेनापती होता ना. किती निगेटिव्हली रिप्रेझेंट करता सिनेमामध्ये तुम्ही त्याचं प्रेम त्या याच्यासोबत असलेलं. 100 राण्या चालतात तुम्हाला, मग एक ट्रान्सजेंडर सोबत असलेलं प्रेम का नाही चालत तुमच्या साहित्याला? मग ते आहे तुमच्या असण्याने, तुमच्या स्वीकारण्याने न स्वीकारण्याने ते काय बदलणार नाही. पण तुमचा त्याच्याबद्दल बघण्याचा जो भाषिक दृष्टिकोन आहे, ज्यातनं तुम्ही येणाऱ्या तुमच्या पिढ्यांना उदाहरणं देतायत की सगळं वापर असं होऊ नका, कशी बाई झाली पाहिजे, कसा पुरुष झाला पाहिजे, आणि हिजडा तर तसाच नाही झाला पाहिजे. अभ्यासक्रमामध्ये तुम्ही अशा लोकांचे अभ्यासक्रम लावता, पण ट्रान्सजेंडर साठी काम करणाऱ्या ट्रान्सजेंडरचा एकही धडा तुमच्या कुठल्याही अभ्यासक्रमात का नाही? म्हणून मला लिहायची गरज पडते. आता माझं एक पुस्तक, हे जे कुरूप पुस्तक आहे, पुणे विद्यापीठाने MA च्या पोरांना मराठी विभागाला अभ्यासाला लावले. आता पोरं त्याच्यावर अभ्यास किती करणार तो भाग अलविदा आहे, चालणार. पण त्यातले काही वाचतील तेही माझ्यासाठी खूप महत्वाचे. आणि अजून पोरींनी लिहावं. बऱ्याच पोरी आता लिहितात, आमच्या नवीन पोरी. आणि ही सुरुवात होण्यासाठी केलेला प्रपंच मी लेखणी हातात घेतली. माझ्याकडे करण्यासारखं काही नव्हतं. तळमळ होती, फक्त धडपड होती, लाचारी होती, हतबलता होती, माझ्या शोषण होतं. आणि फेसबुक मला ज्याने शिकवलं त्या गुरुनी मला ते साधन
सांगितलं. माझी मैत्रीण आहे प्राची सुरेंची, जिने मला डेटिंग ऍप सारखं फेसबुकची ओळख करून दिली. तिथं छान छान चांगली पोरं असतात. तो भ्रमही माझा नंतरून तुटला, तो भाग वेगळा. आता फेसबुक वरती मजा राहिली नाही आणि माझं वयही झालं, हा एक परत दुसरा भाग. तर त्याच्यावर मी लिहायला लागले. ह्या सोशल माध्यमांनी माझ्यासारख्या कित्येक अनटचेबल समजल्या जाणाऱ्या समूहांना लिहिण्याचं बळ दिलं. मग त्याच्यात बरेच भटके पण आले, हिजडे पण आले, बऱ्याच अशा समूह आले. शेतकरी जे गावकुसाच्या बाहेर कधी निघत नाही. आता तुम्ही टिकटॉकच्या रीलवर बरेच हसतात, इन्स्टाच्या रील्सवर, पण त्यातनं कितीतरी लोक जात्यावरच्या ओव्या, मिनटा खुरपतानाची गाणी, गावाकडच्या रेसिपीज आणि बऱ्याच गोष्टी ज्यांना आपण ज्ञान म्हणून कधीच मोजलं नाही. ज्ञानाची आपली जी व्याख्या आहे ती उत्पन्नाशी जोडलेली आहे. उत्पन्न कोणतं, जे उपजीविकेसाठी फायद्याचं आहे आणि प्रस्थापितांच्या सेवेसाठी कामा येईल असं. म्हणजे कोणती गाणी चांगली, तर ज्याला राज दरबारामध्ये काहीतरी जागा आहे, ठिकाण आहे, क्लासिकल म्हणून त्याला मिरवण्यात आलेले, त्या गौरवण्यात आलेले, त्याचं कौतुक. आणि ज्या गाण्यांना आपण वावरात ऐकतो, कुठेतरी मदाराच्या खेळामध्ये ऐकतो, हिजड्यांची गाणी ढोलकवर जी आम्ही गातो, तेच मनोरंजन होतं ना इथल्या समुदायांचं. आता तुमच्याकडे टीव्हीच्या रिमोटवर ऐश्वर्या राय आली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या गाण्याची कदर नाही राहिलेली. तुम्हाला तर ती तेच बदलली. तुम्हाला आता हास्य जत्रेमुळे घराघरात विनोद ऐकायला मिळतो रोज. त्याच्यामुळे तुम्हाला दारात आलेल्या रायरंगाचं कौतुक राहिलेलं नाही. तुम्हाला आता जागोजाग काउन्सिलर्स अवेलेबल झाले, सायकोलॉजिस्ट अवेलेबल झाले. त्याच्यामुळे तुम्हाला आता दारावर आलेला जो सकाळी वासुदेव असतो त्याचं घेणं नाही राहिलं, जोशी येतो त्याचं घेणं नाही राहिलं. आता तुमच्याकडे जन्म मृत्यू नोंदीसाठी तहसीलदार येते, कार्यालय झाली जन्म नोंदीचे. त्याच्यामुळे तुम्हाला जोशाची गरज नाही, लिखापडी तिथे तुमची कुळं सांगणारी. तुम्हाला सातपिढीचं तर काही घेणंच उरलेलं नाही. त्याच्यामुळं त्या जातीतली जी लोक होती ते तुमच्यासाठी कालबाह्य झाले. आणि मग या कालबाह्य लोकांना तुम्ही डोस द्यायला चालू केले. किती दिवस हे करणार? आता मुख्य प्रवाहात या जरा. हे काही जग नाही का? म्हणजे जोपर्यंत तुमच्या कामाचं होतं, ते तुमच्या सेवेसाठी होतं, तोपर्यंत तुम्ही आम्हाला तसंच ठेवलं. आता तुमची गरज संपली, आता तुम्ही आम्हाला सांगता मेन स्ट्रीम मध्ये या. म्हणजे बायकांकडनं श्रम काढता येतात. बायकांचं शोषण झालेलंच आहे, पण भांडवलशाहीने बायकांना घराच्या बाहेर काढलं बायकांच्याही श्रमाची चोरी करायसाठी. त्यांनी बायकांना तितकंच अपडेट केलं जितकं त्यांना गरजेचं होतं. म्हणजे तुम्ही जर मुंबईला कधी गेलात तर लोकलच्या डब्यामध्ये तुम्हाला बायका कांदा कापताना दिसते, टोमॅटो कापताना दिसते. 4 बायका ज्या पहिले पडवीत बसून शेजार पाजारच्या बायका बसून मेथीची भाजी निवडायच्या, आता त्या बायका कामावरून घरी जात असताना एकमेकींची मेथीची भाजी निवडून देतात. त्यांचं काही लोक बदलले का? काही आर्थिक गरजा भागवण्यासाठी बायकांना ते शीतल साठेंच्या गाण्यातली एक वेळ, कधी कधी लांब कधी आखूड माझ्या येसनीची जोडी, ती सोयीनुसार आहे. सेम सूत्र उचलायचं, हिजड्यांच्या बाबतीत लावायचं. सेम सूत्र उचलायचं आणि तिथल्या वंचित शोषित घटकांच्या बाबतीत लावायचं. दलितांना माझ्या म्हणते की ते तितकेच शुभ्र झाले जितके त्यांना हवे होते. त्यांना जेवढे स्वच्छ पाहिजे तेवढेच त्यांनी ते स्वच्छ करून घेतले. त्याच्या पुढे त्यांना अधिकार नाही. त्याच्या पुढे जर कोणी अधिकार मागितले तर तो बंडखोर. तर ह्या बंडखोरीची भाषा इथल्या समाजाला कळावी म्हणून मी लिहायला घेतलं होतं. आता हे लिखाण संपवल्या कसं जातं तुम्हाला सांगू, कारण की मी त्या उंबऱ्यावर उभी आहे. मग तुम्हाला खुर्ची दिली जाते, मग ती व्यासपीठावरची असो, विचारमंचावरची असो
तुम्ही जमिनीपासून तुटता, मग तुम्हाला काहीतरी नाव दिलं जातं, कवयित्री, सामाजिक कार्यकर्त्या, सोशल वर्कर, साहित्यिक. हे तुमच्या गळ्याला, म्हणजे तुमच्या पेनाच्या गळ्याला लावलेले फास आहे. तुम्ही मग त्या शब्दांच्या प्रतिष्ठेतली व्याख्येत बसण्यासाठी साडीचा पदर नीट करता, बोलण्याची भाषा शुद्ध करता, कवितेतल्या शिव्या कमी करता आणि समोरच्याला ऐकायला छान वाटेल असं बोलायला सुरुवात करा. आणि तिथे तुम्ही समजा नवीन काही नाही. पण मला असं वाटतं की प्रत्येक पेनात एक लिमिटेड शाही असते आणि तिने ते संपल्यानंतर परत पेन व्हायची इच्छा पण ठेवू नये. जागा रिकामी करून द्यावी, पुढची कुणीतरी लेखणी येईल, तिनं ते पुढचं लिहावं. माझ्या एका कवितेला माझ्या कम्युनिटीतल्या एका मैत्रिणीने चॅलेंज केलं आणि मला असं वाटलं की मी जिंकले. माझ्यासाठी तो सगळ्यात आनंदाचा क्षण होता. माझी कविता आहे ज्याच्यामध्ये आज त्याला त्याच्या आईकडे जायचं होतं आणि मग ती सगळी कविता झाल्यानंतर तो त्याची आई येते तिच्याकडे. मी जमलं तर कविताच वाचते मी ती. तर त्या कवितेच्या एंडिंगला नायिकेची सासू घरी येते आणि नायिका मग ते संसार सोडून स्वतः सारख्या लोकांमध्ये टाळ्या वाजवायला निघून जाते. पाठ नाही कविता. आज त्याला त्याच्या आईकडे जायचं होतं म्हणून सकाळी लवकर उठून तिने आंघोळ केली. आईंना आवडते म्हणून रात्रीच पूर्णाची सारी तयारी करून ठेवली होती. त्याचा आणि आईचा डबा, त्याच्या आंघोळीचं पाणी, कपडे, बॅग, रुमाल आणि घड्याळ सारं काही आवरलं. तोही उठला, पटापट सारा आवरला आणि निघाला. तरी तिची धडपड चालू. सारं काही व्यवस्थित घेतलंच ना, इकडं तिकडं वेळ वाया घालू नकोस, सरळ घरी जा. जास्त वेळ झाला तर पोळ्या शिळ्या होतील. काळजी घे आईची आणि तिच्या सोबत राहा. किराणा, लाईट बिल सारं पहा, असं म्हणत तिनं त्याच्या गालावर ओठ टेकले. खूप दिवस चालली होती आंधळी कोशिंबीर. आईला तो सांगायचा कामासाठी बाहेर राहतो म्हणून. शनिवार रविवार आईकडे, बाकीचे दिवस अर्धा संसार चालायचा. कुठपर्यंत चालणार हे आणि आपले पाय कुणीकडे चालले ती हाच विचार करत होती. इतक्यात दार वाजले. दारात एक बाई होती. तिने पाहताच ओळखलं त्याची आई होती. ती बाई घरात आली आणि घर नेहाळत होती. ती मात्र गोंधळून गेली. फोन हातात घेतला तिने, त्याला फोन लावणार इतक्यात आई म्हणाली, तुझ्याशीच बोलायचं आहे. म्हणून तर शनिवारी आले. तिचा डाव संपला हे तिने जाणले. डोळ्यात आलेले पाणी काठावर थांबले. पुरणपोळी छान करतेस तू आणि संसार आहे, घरावरून दिसते तुझ्या, पण एवढ्याने जोडीदार होऊ शकते तू, सून नाही. त्यासाठी बाईच असावं लागतं जी तू नाहीयेस. बाईसारखं दिसणं आणि बाई असणं वेगळं असतं. तू काय आहेस ते ओळख स्वतःला आणि सोड बाई माझ्या पोराला. पाया पडते मी तुझ्या, म्हातारपणाला आधार मिळू दे. माझ्या पण मांडीवर नातवंड खेळू दे. काय सांगायचं आम्ही लोकांना आमची सून बाई नाही म्हणून? हसतील ना सगळे. निघून गेली त्याची आई प्रश्नांची पुस्तिका पुढ्यात टाकून. तिला काही सुचत नव्हतं. तिला तो हवा होता, पण आईपासून वेगळा करून नाही, तर आई सोबत. तिने संसाराला कुलूप लावलं आणि निघाली स्वतःसारख्या लोकांमध्ये मिसळायला. टाळी वाजवायची विसरले होते हात तिचे संसार खेळायच्या नादात. आज तिला ते परत आठवले. माझ्या एका पिढीने मला प्रश्न केला की शेवटच्या कडव्यात ती स्वतःसारख्या लोकांमध्ये का निघून जाते? ती तिच्या आईला का, त्याच्या आईला का विचारत नाही की मला संसार करण्याचा अधिकार नाकारण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला?
आज तुमच्या कवितेमुळे माझ्या जोडीदारामध्ये माझ्यामध्ये भांडण सुरू झाले. तो म्हणतो माझी आई सुद्धा असाच विचार करत असेल, तुम्ही अशा निगेटिव्ह कविता लिहू नका. मी म्हणलं ही कविता तू पूर्ण कर तुझ्या पद्धतीने, मी परत रिपोस्ट करते. पण माझ्या वाट्याला जे आलं की मी माझ्या पद्धतीने लिहिलं. पण मला असं वाटतं की माझ्या पोरी मला चॅलेंज करतायत आणि ह्यासाठी तर मी लिहित होतो, ह्यासाठीच मी लिहित होते की साहित्याला सतत चॅलेंज झालं पाहिजे, त्याचा दगड नाही झाला पाहिजे. त्याच्यातला जो स्मूथनेस आहे ना, तो परिवर्तनवादी, जो बुद्धाचा अनित्यवाद सांगतो, तो स्वीकारण्याची आणि तो सामावून घेण्याची सहनशीलता साहित्यात असावी म्हणून मी लिहायला लागले. साधारण तासभर बोलली मी, पण बऱ्याच मध्ये अजून राहिले ते मी कधीतरी परत कव्हर करेन. अजून सुदाम सर बोलणार आहे आणि खूप साऱ्या कवयित्रींनी पुढे यावं, माझ्या काळामध्ये झालेल्या चुका दुरुस्त कराव्यात, दिशाच्या नव्या कविता याव्यात, त्या नव्या रूपाने याव्यात, त्याची नवी क्रांती व्हावी, नवे चर्चासत्र व्हावे आणि ते समोर बसून मी ऐकावे, त्या अपेक्षेसह थांबते. आणि परत राजकीय भूमिकेच्या संदर्भाने राहिलंच काहीतरी नाही का, तेवढं जरा व्हायलाच पाहिजे. ठीक आहे, बरंच फेसबुकला लिहिले मी माणसाला माणसापासून तोडणाऱ्या कुठल्याही राजकीय कृतीचं समर्थन करत नाही आणि त्यासाठी या देशात मला कुणी काहीही म्हणलं, नाव शेक आहे माझं, मला तुम्ही आतंकवादी म्हणू शकता, मी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेते, तुम्ही मला अर्बन नक्षलवादी म्हणू शकता, किंवा मी भूमिका घेते म्हणून तुम्ही मला अजून काहीतरी दुसरं नाव देऊ शकता, काहीही म्हणा. आणि दाभोळकरांवर गोळी चालली होती तेव्हा आम्ही म्हणायचो की ती कविता होती म्हणायची, एका गोळीवर आमचं सुद्धा नाव घ्या. तर असेही 40 वर्ष जगून झाले, फार काही भारे बांधता आलेले नाहीयेत, तर एखाद्या गोळीवर नाव जरी लिहिलं तरी फार फरक पडत नाही. जय भीम सगळ्यांना.